हळदी कुंकू समारंभ भारतीय जनता पार्टी संचलित माननीय अनिल बाबराप्पा व जनसेवा ग्रुप यांच्या वतीने विटे शहरातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला आहे। शुक्रवार दिनांक 23/1/2026 रोजी दुपारी 3 वाजेपासून वाण संपेपर्यंत पंचफुला मंगल कार्यालय मायनी रोड विटा येथे कार्यक्रम होईल। हा हळदी कुंकू समारंभ विटे शहरातील महिलांसाठी असल्याने रहिवासी पुरावा म्हणून आपल्या घरातील रेशन कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे। हळदी कुंकवाचा वाण म्हणून कोये कंपनीचा 1.5 लिटरचा दर्जेदार कुकर देण्यात येणार आहे। तरी विटे शहरातील महिलांनी हळदी कुंकू समारंभासाठी शुक्रवारी पंचफुला मंगल कार्यालय येथे दुपारी 3 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन सौ देवता अनिल बाबर यांच्या वतीने करण्यात येत आहे। विश्वात्माच्या कार्याचे प्रांत अधिकारी यांच्याकडून कौतुक, माणुसकीचा हात, तंत्रज्ञानाची साथ, संयोजकांना रुग्णाचे आशीर्वाद। विटे शहर परिसरात विविध उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विश्वात्मा सोशल असोसिएशन आणि इनाली फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत इलेक्ट्रॉनिक प्रोस्थेटिक हँड्स प्रदान शिबिर अत्यंत उत्साहात संपन्न झाले। विटा येथे मोफत कृत्रिम हात वाटप शिबिरामुळे दिव्यांगांना नवे बळ मिळाले व त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाची हसू फुलले। विश्वात्मा सोशल असोसिएशन आणि इनाली फाउंडेशन पुणे तसेच रोटरी क्लब ऑफ पुणा डाउनटाउन यांच्या वतीने विट्यातील केमिस्ट भवन येथे आयोजित मोफत इलेक्ट्रॉनिक प्रोस्थेटिक हँड्स शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी माननीय डॉक्टर विक्रम बांदल यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। दिव्यांगांना मदतीचा हात देणे हे संवेदनशील मनाचे लक्षण आहे असे सांगून विश्वात्माच्या विविध क्षेत्रात करीत असलेल्या प्रकल्पाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले। प्रास्ताविकांनी विश्वात्मा संस्थेच्या कार्याची ओळख डॉक्टर स्नेहा कदम यांनी तर मनोगत डॉक्टर मानाजी कदम, सूत्रसंचालन गजानन बाबर यांनी केले। नितांत तांबडे यांनी आभार मानले। या सोहळ्याचे आयोजन विश्वात्मा सोशल असोसिएशनचे डॉक्टर हनुमंत जाधव, विजय पाटील, डॉक्टर विक्रमादित्य देशमुख, हेमंत कांबळे, प्रवीण लकडे, संभाजी पाटील, नितांत तांबडे, शिवराज कांबळे, सतीश गायकवाड, डॉक्टर स्वाती शिंदे पवार आदी संचालकांनी केले। सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, धुळे, नागपूर, जालना, वाशिम तसेच कर्नाटक राज्यातून आलेल्या गरजू लाभार्थ्यांना कृत्रिम हात बसवण्यात आले व त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले। शिबिरात आलेल्या लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदामुळे संयोजकांच्या चेहऱ्यावर समाधान उमटले। या उपक्रमासाठी डॉक्टर रवींद्र पाडळकर, डॉक्टर वैभव माने, डॉक्टर निलेश गुरव, डॉक्टर सुशांत वलेकर, शैलजा बाबर, शैलजा तिवले यांची उपस्थिती होती। शिबिर यशस्वी करण्यासाठी सोहेल होनवाड, शाजी धेंडे मामू, सारिका सावंत, ऋतिका लोंडे, सोमनाथ सूर्यवंशी, रफिक तांबोळी, राजू बाबर, धनाजी साळुंके यांनी परिश्रम घेतले। अध्यक्ष डॉक्टर मानाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली विश्वात्मा परिवाराने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आणि 34 दिव्यांगांना आपल्या निराशयुक्त जीवनात आशेचे किरण मिळाले आणि दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न या शिबिरातून साध्य झाला। कृत्रिम हातामुळे लाभार्थ्यांना चहा पाणी पिणे, 2 व्हीलर व 4 व्हीलर चालवणे, शेतातील कामे करणे तसेच स्वयंपाकातील कामे सहज करता येतात। या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून विश्वात्मा सोशल असोसिएशनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे। बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज, विटा।